नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन कॉमर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. माय नेम इज नेहाल सूर्यवंशी. आय एम युअर कॉमर्स एज्युकेटर. तर मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं की बिझनेस एन्व्हायरमेंट काय असतं आणि त्याचे काही कंपोनेंट्स आपण डिस्कस केले होते. त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण काही MCQ सुद्धा डिस्कस केलेले आहेत त्याच टॉपिकवरती. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की इंटरनॅशनल बिझनेस काय असतं, त्याचे स्कोप्स काय आहेत, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण काय असतं आणि त्याचे ड्रायव्हर्स म्हणजे वाहक काय काय आहेत. तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. इंटरनॅशनल बिझनेस एन्व्हायरमेंट काय असतं ते आधी आपण पाहून घेऊया. International business refers to the trade of goods, services, technology, capital and/or knowledge across national borders and the global or transnational scale. म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस काय म्हणतं की गुड्स, सर्व्हिसेस, टेक्नॉलॉजी, कॅपिटल आणि नॉलेजचं ट्रान्सनॅशनल म्हणजे बॉर्डर बाहेर जे देवाणघेवाण होतं, ट्रान्झॅक्शन्स होतात, त्याला इंटरनॅशनल बिझनेस असं म्हटलं जातं. इट इन्व्हॉल्व्स क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन्स ऑफ गुड्स, सर्व्हिसेस बिटवीन टू ऑर मोर कंट्रीज. म्हणजे एक पेक्षा अधिक कंट्रीज मध्ये जेव्हा गुड्स आणि सर्व्हिसेसचं ट्रान्झॅक्शन होतं क्रॉस बॉर्डर, त्याला बिझनेस एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. Transactions of economic resources include capital, skills, and people for the purpose of international production of physical goods and services, such as finance, banking, insurance, and construction. International business also known as globalization. म्हणजे बघा, ट्रान्झॅक्शन्स ऑफ इकॉनॉमिक रिसोर्सेस म्हणजे आर्थिक रिसोर्सेस जे आहेत, जसे की कॅपिटल झालं, स्किल्स किंवा पीपल, हे यांचं पर्पज असतं इंटरनॅशनल प्रोडक्शन करण्यासाठी. का प्रोडक्शन करण्यासाठी? की फिजिकल गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी क्रॉस बॉर्डर कंट्रीमध्ये. त्यामध्ये येतं फायनान्स असेल, बँकिंग असेल, इन्शुरन्स असेल किंवा कन्स्ट्रक्शन असेल. यासाठी या इकॉनॉमिक रिसोर्सेस जे असतात यांची देवाणघेवाण क्रॉस बॉर्डर कंट्रीमध्ये केली जाते. त्याला इंटरनॅशनल बिझनेस म्हटलं जातं किंवा इंटरनॅशनल बिझनेसला ग्लोबलायझेशन सुद्धा असं म्हटलं जातं. म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस असो किंवा जागतिकीकरण असो, हे दोन्ही कन्सेप्ट एकच आहेत. तर इंटरनॅशनल बिझनेस किंवा विदेशी व्यवसाय जो असतो तो कसा केला जातो? कारण मल्टीनॅशनल कंपनी असतात, वेगवेगळ्या देशातल्या मोठ्या मोठ्या कंपनी असतात, त्यांना एकत्र करणं हे खूप आवश्यक असतं. तर संपूर्ण जे मल्टीनॅशनल कंपनी आहेत त्यांचा एकच बाजारपेठ असणं मोठा, जेथे की सर्व कंपनीज एकत्र येतील, सर्व कंट्रीज एकत्र येतील आणि बाजारपेठ सुरू करतील, असं करणं आवश्यक असतं. तर त्यासाठी दोन गोष्टी इम्पॉर्टंट असतात. पहिली असते की जी ट्रेड बॅरियर्स असतात त्याला एलिमिनेट केलं पाहिजे, जे की फ्री फ्लो असतं गुड्स सर्व्हिसचं किंवा कॅपिटलचं किंवा इतर काही गोष्टींचं फ्री ट्रेड झालं पाहिजे, ही पहिली गोष्ट असते. आणि दुसरी असते की टेक्नॉलॉजिकल चेंज किंवा कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग किंवा ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे, ही दुसरी गोष्ट असते. तर या सर्व गोष्टी WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे ते रेग्युलेट करत असतं. प्रत्येक कंट्रीचं जे इंटरनॅशनल बिझनेस आहे किंवा काही इन्व्हेस्टमेंट असतील त्याला रेग्युलेट करण्याचं काम हे WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करत असतं. तर आता आपण पाहूया स्कोप ऑफ इंटरनॅशनल बिझनेस म्हणजे इंटरनॅशनल बिझनेसची व्याप्ती किती आहे. तर पहिला आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंट. फॉरेन इन्व्हेस्टमेंट काय असतं की काही फंडची देवाणघेवाण किंवा एक्सचेंज केलं जातं बाहेर देशाच्या फायनान्शियल मार्केटमध्ये, त्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं. फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही एक खूप इम्पॉर्टंट घटक असतो इंटरनॅशनल बिझनेसचा. त्याद्वारे खूप सारे व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन होत असतात इंटरनॅशनल बिझनेसमध्ये. त्यानंतर जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा FPO फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट हे असतं, हे दोन गोष्टीद्वारे फॉरेन इन्व्हेस्टमेंट केलं जातं. त्यानंतर आहे एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स ऑफ मर्चंडाईज. म्हणजे मर्चंडाईज आर द गुड्स विच आर टँजिबल. म्हणजे हे मर्चंडाईज असतात, जसे की गुड्स असतात, काही वस्तू असतात, ते टँजिबल असतात म्हणजे आपल्याला डोळ्याला दिसत असतात किंवा intangible नसतात. As mentioned above, merchandise export means sending the home country's good to other countries which are tangible, and merchandise imports means bringing tangible goods to the home country. म्हणजे tangible goods जे असतात, merchandise जे असतात, ते होम कंट्री म्हणजे आपल्या कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीमध्ये देणे किंवा दुसऱ्या कंट्रीतून आपल्या कंट्रीमध्ये आणणे, इम्पोर्ट एक्सपोर्ट करणे, त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑफ मर्चंडाईज म्हटलं जातं. हे इंटरनॅशनल बिझनेसमध्ये मोस्टली इम्पॉर्टंट असतं, कारण प्रत्येक कंट्रीमध्ये हे वस्तूंची, सर्व्हिसेसची देवाणघेवाण केली जाते. यालाच इंटरनॅशनल बिझनेस असं म्हटलं जातं.
पुढील आहे लायसन्सिंग अँड फ्रँचायझिंग. तर फ्रँचायझिंग काय असतं की जसे की मॅकडॉनल्ड्स आहे किंवा पेप्सी, कोको कोला या सर्व जे कंपन्या आहेत ह्या बाहेर देशातील कंपन्या आहेत, परंतु याचं प्रोडक्शन आपल्या देशात म्हणजे इंडियामध्ये सुद्धा केलं जातं. याचा अर्थ असा की जी मूळ कंपनी आहे त्याकडून परमिशन घेतली जाते, परमिशन मिळालेली असते की दुसऱ्या देशामध्ये प्रोडक्शन करू शकता, परंतु त्याचं जे ट्रेडमार्क आहे, पेटंट आणि कॉपीराइट जे आहे हे मूळ कंपनीकडेच असतं. याची फक्त एक्सचेंज करण्याची किंवा प्रोडक्शन करण्याची परमिशन ही दुसऱ्या देशाला दिली गेलेली असते. त्या गोष्टीचं प्रोडक्शन करणं किंवा बिझनेस करणं याचं लायसन्स देणं त्याला लायसन्सिंग म्हटलं जातं. तर फ्रँचायझिंग अँड लायसन्सिंगचा अर्थ असा असतो. त्यानंतर आहे सर्व्हिस एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट्स. जसं की लास्ट पॉइंट मध्ये आपण बघितलं की एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ऑफ मर्चंडाइज. त्यामध्ये काय असतं की जे टँजिबल गुड्स असतात त्याचं देवाणघेवाण करणं इंटरनॅशनली, त्याला एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ऑफ मर्चंडाइज म्हटलं जातं. परंतु सर्व्हिस जे आहे ही इनटँजिबल असते. त्यामुळे सर्व्हिसेस एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट्स कन्सिस्ट ऑफ इनटँजिबल आयटम्स विच कॅन नॉट बी सीन अँड टच्ड. म्हणजे सर्व्हिसेस जे आहे ह्याला टच आपण बघू शकत नाही, म्हणजे आपल्या डोळ्याला दिसत नाही, परंतु ते अस्तित्वात असतात. त्याला इंटँजिबल असं म्हटलं जातं. आणि याची एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट, निर्यात आणि आयात करणं म्हणजे सर्व्हिस एक्सपोर्ट इम्पोर्ट असं म्हटलं जातं. त्यामध्ये व्हरायटी ऑफ सर्व्हिसेस असतात, जसे की टुरिझम आहे, ट्रॅव्हल आहे, बोर्डिंग, लॉजिंग, कन्स्ट्रक्टिंग, ट्रेनिंग, एज्युकेशन, फायनान्शियल सर्व्हिसी एक्सेट्रा. या सर्व गोष्टी एक सर्व्हिसेसमध्ये आढळतात. टुरिझम अँड ट्रॅव्हल आर मेजर कंपोनंट्स ऑफ वर्ल्ड ट्रेड इन सर्व्हिस. वर्ल्ड ट्रेडमध्ये जे टुरिझम आणि ट्रॅव्हल हे कंपोनंट आहे सर्व्हिसचं, हे सर्वात मोठा घटक आहे वर्ल्ड ट्रेडचा. त्यानंतर पॉइंट आहे ग्रोथ अपॉर्च्युनिटीज. म्हणजे ग्रोथ अपॉर्च्युनिटीज जे असतात प्रत्येक देशाला ह्या खूप मोठ्या प्रमाणात असतात, कारण प्रत्येक देशाचं जे टेक्नॉलॉजीची देवाणघेवाण केली जाते किंवा काही सर्व्हिसेसची देवाणघेवाण केली जाते, त्यामुळे प्रत्येक कंट्रीला फायदा होत असतो. देर आर लॉट्स ऑफ ग्रोथ अपॉर्च्युनिटीज फॉर बोथ द कंट्रीज, डेव्हलपिंग अँड अंडर डेव्हलपिंग कंट्रीज, बाय ट्रेडिंग विथ इच अदर ॲट ग्लोबल लेवल. The imports and export of countries grow their profit and help them to grow at global level. म्हणजे एखादी कंपनी जी डेव्हलप्ड आहे, जसे की US आहे किंवा UK आहे, त्याला जसे की इंडिया आहे किंवा मालदीव्स किंवा भूटान या डेव्हलपिंग कंट्रीज सोबत बिझनेस करण्याचा एक फायदा असतो की डेव्हलपिंग कंट्रीज जे आहे ते ग्रो करत असतात डेव्हलप्ड कंट्री सोबत. त्यांना असा फायदा होतो की पुढे जाऊन हे जे डेव्हलपिंग कंट्री आहे ते सुद्धा डेव्हलप होऊ शकतात. ग्लोबल लेवलला त्यांचा बिझनेस सुद्धा पुढे येऊ शकतं, ग्रो होऊ शकतं. पुढील घटक आहे बेनिफिट्स फ्रॉम करन्सी एक्सचेंज. करन्सी एक्सचेंजमुळे काही बेनिफिट्स होत असतात इंटरनॅशनल बिझनेसद्वारे. कारण इंटरनॅशनल बिझनेसमध्ये जेव्हा करन्सी एक्सचेंज फ्लक्च्युएशन होतं, तर त्याचं काही बेनिफिट्स कुठल्याही कंपनीला किंवा कुठल्याही कंट्रीला होऊ शकतं. कारण समजा फॉर एक्झाम्पल US डॉलर जर डाऊन असेल किंवा US डॉलरचा जो रेट आहे तो डाऊन झाला असेल, तर जे दुसरे जसे की करन्सी आहेत, जसे की रुपीज आहेत, तर त्यांचा रेट हा समजा नॉर्मल असेल किंवा वाढत असेल तर त्यांना फायदा होऊ शकतो इंटरनॅशनल बिझनेसमध्ये. त्यांच्या फॉरेन कस्टमर्सला त्याचा बेनिफिट्स होऊ शकतो. त्यामुळे इंटरनॅशनल बिझनेस त्या डेव्हलपिंग कंट्रीचा वाढू शकतो. हे बेनिफिट्स असू शकतं करन्सी एक्सचेंजमध्ये. त्यानंतर पुढील घटक आहे लिमिटेशन्स ऑफ द डोमेस्टिक मार्केट. इफ द डोमेस्टिक मार्केट ऑफ कंट्री स्मॉल, म्हणजे डोमेस्टिक मार्केट जे आहे कंट्रीचं ते जर समजा लहान असेल, then the international business is good option for the growth of the business in the host country. मग त्याचा समजा एखाद्या कंट्रीचं जे मार्केट आहे, डोमेस्टिक मार्केट आहे, ते जर लहान असेल तर तिथे इंटरनॅशनल बिझनेस सुरू करण्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी असते, कारण तिथे कुठला कॉम्पिटिटर नसतो आणि ते बिझनेस सुद्धा वाढू शकतं. डिप्रेशन ऑफ डोमेस्टिक मार्केट फर्म्स विल फोर्स टू एक्सप्लोर फॉरेन मार्केट. जे डोमेस्टिक मार्केटचं जे डिप्रेशन असतं त्यातल्या त्यात कंपनीमध्ये, होस्ट कंट्रीमध्ये, तर ते इंटरनॅशनल बिझनेसला ग्रो करण्यासाठी फोर्स करू शकतं किंवा एक्सप्लोर करू शकतं. हे असतं लिमिटेशन्स ऑफ द डोमेस्टिक मार्केट. आता आपण पाहूया इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल बिझनेस. तर पहिला घटक आहे मार्केट एक्सपान्शन. इंटरनॅशनल बिझनेसमुळे काय होतं की डोमेस्टिक मार्केटला इंटरनॅशनल बिझनेसमध्ये मार्केट एक्सपांड करू शकतात किंवा एक्सप्लोर करू शकतात. त्यामुळे कंट्रीला असा फायदा होतो की त्याचं जे मार्केट जे लिमिटेड असतं की डोमेस्टिक पर्यंत, ते इंटरनॅशनली स्प्रेड होऊ शकतं, लिमिट वाढू शकतात. त्यानंतर आहे ब्रिंग्स फॉरेन एक्सचेंज.
इंटरनॅशनल बिझनेसचा एक फायदा असतो की फॉरेन करन्सी जी आहे त्याची देवाणघेवाण केली जाऊ शकते प्रत्येक कंट्रीमध्ये. समजा इंडिया आणि US या दोन कंट्रीमध्ये जर इंटरनॅशनल बिझनेस होत असेल, काही आयात किंवा निर्यात होत असेल, एक्सपोर्ट इम्पोर्ट होत असतील, तर प्रत्येक कंट्रीचे जे एक्सचेंज करन्सी एक्सचेंज असते त्यामुळे त्या प्रत्येक कंट्रीला करन्सी एक्सचेंजचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर आहे स्प्रेडिंग ऑफ बिझनेस रिस्क. जसे की इंटरनॅशनल बिझनेसमध्ये काही ट्रेड बॅरियर्स असतात, त्या ट्रेड बॅरियर्सला कमी करण्यासाठी, लिमिटेशन देण्यासाठी हे WTO काम करत असतं. तर ट्रेड बॅरियर्सला गृहीत धरूनच बिझनेस केले जातात, त्यामुळे बिझनेस रिस्क जे आहेत ते स्प्रेड होऊ शकतात इंटरनॅशनली. इकॉनॉमीज ऑफ स्केल. तर प्रत्येक कंट्रीची जी इकॉनॉमिक स्केल असते ते बिझनेस एक्सपांड सोबत वाढू शकतात किंवा बिझनेस कमी होत असेल तर ते कमीही होऊ शकतात. परंतु इंटरनॅशनली बिझनेस वाढत असेल तर ते इकॉनॉमीजला खूप मोठा फायदा असतो. त्याची स्केल जी असते इकॉनॉमीजची ती वाढू शकते. कॉस्ट ॲडव्हान्टेज. समजा एखादी गोष्ट असेल, आपण इंटरनॅशनल बिझनेसमध्ये माहिती की कॉस्ट ॲडव्हान्टेज थेअरी असते, बरोबर. तर दोन गोष्टीमध्ये तर एखादी वस्तूची जी कॉस्ट आहे त्यामध्ये जर ॲडव्हान्टेज मिळत असेल तर त्याला कॉस्ट ॲडव्हान्टेज असं म्हटलं जातं. तर कॉस्ट ॲडव्हान्टेज हा फायदा, इम्पॉर्टन्स आपल्याला इंटरनॅशनल बिझनेसमधून होऊ शकतो. त्यानंतर आहे इम्प्रूव्ह इंटरनॅशनल रिलेशन्स. बरोबर. इंटरनॅशनल रिलेशन्स कसे वाढतात की प्रत्येक कंट्रीचे जे देवाणघेवाण आहे त्यामध्ये ट्रान्झॅक्शन चांगले असतील, रिलेशन्स चांगले असतील, बिझनेस चांगला होत असेल तर प्रत्येक कंट्रीचं जे रिलेशन असतं त्यामध्ये बढवती होते किंवा त्याला चांगली चालना मिळते. तर इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो इंटरनॅशनल बिझनेसद्वारे. प्रोव्हाइड्स एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी. काही कंट्रीज अशा असतात की त्यामध्ये एम्प्लॉयमेंटचा खूप तोटा असतो किंवा एम्प्लॉयमेंट नसते, अनएम्प्लॉयमेंट चालू असते. परंतु इंटरनॅशनल बिझनेसद्वारे ती कपात भरून काढली जाऊ शकते. इंटरनॅशनल बिझनेस हा एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी असते एम्प्लॉयमेंटसाठी. त्या इंटरनॅशनल बिझनेसमुळे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज प्रत्येक कंट्रीला मिळू शकते. लास्ट आहे गव्हर्नमेंट सपोर्ट. जसं की ग्लोबलायझेशन असतं, ग्लोबलायझेशनमध्ये एक घटक नसतो. जसं की इंटरनॅशनल बिझनेस असेल त्यामध्ये प्रत्येक घटक असतो. जसं की इंटरनॅशनल रिलेशन आहे, पॉलिटिकल एन्व्हायरमेंटची काही पॉलिसीज असतात, त्यानंतर कल्चरल देवाणघेवाण असते. या सर्व गोष्टींना मिळून ग्लोबलायझेशन म्हटलं जातं. त्यामुळे गव्हर्नमेंट सपोर्ट जे आहे हा प्रत्येक कंट्रीचा एकमेकाला मिळालेला असतो. जसं की इंटरनॅशनल रिलेशन वाढत जातात तसं गव्हर्नमेंटचे रिलेशन सुद्धा चांगले असतात आणि त्यामुळे इंटरनॅशनल बिझनेसमध्ये हा फायदा होतो की फ्री ट्रेड हा फ्लो होऊ शकतो. तर या सर्व इम्पॉर्टन्स आहेत इंटरनॅशनल बिझनेसचे. आपण पाहिलं इंटरनॅशनल बिझनेस काय असतं, त्याचे स्कोप काय असतात आणि इम्पॉर्टन्स काय असतं. तर आता आपण पाहूया व्हॉट इज ग्लोबलायझेशन, म्हणजे जागतिकीकरण काय असतं. Globalization is the process by which the world is becoming increasingly interconnected as a result of massively increased trade and cultural exchange. Globalization has increased the production of goods and services. म्हणजे ग्लोबलायझेशन काय आहे की जे ट्रेड आणि कल्चरल एक्सचेंज आहे त्यामुळे ग्लोबलायझेशनमुळे इंटरकनेक्टेड झालेले आहेत प्रत्येक कंट्री. म्हणजे की समजा काही कल्चरल गोष्टी आहेत, काही ट्रेड आहेत किंवा काही पॉलिटिकल गोष्टी आहेत, या सर्व घटकांचे देवाणघेवाण जेव्हा प्रत्येक कंट्रीमध्ये होत असते त्याला ग्लोबलायझेशन म्हटलं जातं. आणि ग्लोबलायझेशनमुळेच असा फायदा झालेला आहे की प्रत्येक कंट्री जी आहे ही इंटरकनेक्टेड झालेली आहे. हा फायदा मोठा झालेला आहे. तर ग्लोबलायझेशनने गुड्स अँड सर्व्हिसेसचे प्रोडक्शन सुद्धा वाढलेलं आहे किंवा कल्चरलची देवाणघेवाण एक्सचेंज सुद्धा झालेला आहे, ट्रेडचे एक्सचेंज झालेलं आहे. जसं की आपण पाहू शकता की रिसेंटली इंडियन कल्चर जे आहे हे प्रत्येक कंट्रीमध्ये सुद्धा फेस्टिवल्स आपण साजरे करत आहोत, आपण पाहत आहोत रिसेंटली न्यूजमध्ये. तर हे ग्लोबलायझेशनमुळे आपल्याला दिसून येत आहे. आता आपण पाहूया ड्रायव्हर्स ऑफ ग्लोबलायझेशन, म्हणजे ग्लोबलायझेशन कुठल्या घटकांद्वारे केलं जातं. तर टेक्नॉलॉजिकल ड्रायव्हर्स. पहिला आहे टेक्नॉलॉजिकल ड्रायव्हर्स, तंत्रज्ञानाचे आकार. टेक्नॉलॉजी शेप्ड अँड सेट द फाउंडेशन ऑफ मॉडर्न ग्लोबलायझेशन. टेक्नॉलॉजीने काय केलंय, शेप केलंय एक फाउंडेशन मॉडर्न ग्लोबलायझेशनचं. Innovations in the transportation technology revolutionized the industry. The most important development among these are the commercial jet aircraft and the concept of containerization in the late 1970s and 1980s.
तर ग्लोबलायझेशन मध्ये काय झालेलं आहे की टेक्नॉलॉजी ड्रायव्हर जो आहे त्यामुळे खूप मोठा फायदा झालेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो की कमर्शियल जेट एअरक्राफ्ट असे आपण तयार केलेले आहेत किंवा कंटेनरायझेशन झालेलं आहे एअरवेज मधून. कधी झालेलं होतं 1970s आणि 1980s मुळे. हा टेक्नॉलॉजिकल फायदा आहे ग्लोबलायझेशनला. Inventions in the area of microprocessors and telecommunication enabled highly effective computing and communicating at low cost level. Finally, the rapid growth of internet is the latest technology driver that created global e-business and e-commerce. तर टेक्नॉलॉजीमुळे ग्लोबलायझेशन कसं वाढलेलं आहे की जसं आपण बघू शकतो की कम्युनिकेशन हे खूप फास्ट झालेलं आहे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्समुळे. त्यानंतर लो कॉस्ट झालेला आहे की आपल्याला जास्ती कॉस्ट आपल्याला करावं लागत नाही कम्युनिकेशनसाठी. कारण लास्ट काही पिरियडमध्ये बघितलं तर आपण पत्राद्वारे आपण जास्ती कॉस्ट करून आपण कम्युनिकेट करायचो, परंतु आता खूप कमी कॉस्टमध्ये आपण कम्युनिकेट करू शकतो. फायनली जे रॅपिड ग्रोथ आहे इंटरनेटचं त्याचा आपल्याला खूप फायदा होतो की घर बसल्या आपण कुठल्याही वस्तू मागवू शकतो, कधीही मागवू शकतो. त्याचा आपल्याला फायदा होतो. लो कॉस्टमध्ये आपण या सर्व गोष्टी करू शकतो. तर हा आहे पहिला घटक टेक्नॉलॉजिकल ड्रायव्हर जो की ग्लोबलायझेशनला फायदा देतो. पुढील घटक आहे पॉलिटिकल ड्रायव्हर म्हणजे राजकीय ड्रायव्हर की यामुळे कसं ग्लोबलायझेशन होतं की जसं की WTO आहे. WTO हे 1995 मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं इस्टॅब्लिश केलं होतं. त्याआधी 1947 मध्ये याला जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड असं म्हटलं जायचं. तर हे जे आहे या घटकाद्वारे इंटरनॅशनल बिझनेस केलं जातं. हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO जे आहे हे रेग्युलेट करत असते इंटरनॅशनल बिझनेस. यामध्ये पॉलिसीज, रेग्युलेशन्स, काही रूल्स जे असतात त्याद्वारेच इंटरनॅशनल बिझनेस केले जातात. त्यामुळे पॉलिटिकल ड्रायव्हर हा खूप मोठा आणि इम्पॉर्टंट घटक आहे ग्लोबलायझेशन मध्ये. पुढील घटक आहे मार्केट ड्रायव्हर्स. तर ग्लोबलायझेशन हे मार्केटद्वारे सुद्धा केलं जातं. जसं की आपल्याला माहिती आहे इंटरनॅशनल बिझनेसमध्ये ट्रेड केलं जातं इंटरनॅशनली, जसं की सर्व्हिसेस आणि गुड्सचं देवाणघेवाण प्रत्येक कंट्रीमध्ये केलं जातं. त्यामुळे मार्केट ड्रायव्हर जो आहे हा सर्वात इम्पॉर्टंट घटक आहे ग्लोबलायझेशन मध्ये. पुढील आहे कॉस्ट ड्रायव्हर्स. सोर्सिंग efficiency and cost vary from country to country and global firms can take advantage of this fact. म्हणजे की कॉस्ट ऍडव्हान्टेज थेअरी जी आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. जसे की प्रत्येक कंट्रीची जी कॉस्ट असते एखाद्या गोष्टीसाठी यामध्ये कमी जास्ती असं होऊ शकतं. त्यामुळे कंट्रीमध्ये हे कन्झ्युमर्स जे आहेत किंवा काही बिझनेस ड्रायव्हर्स जे आहेत हे त्याचा फायदा घेऊ शकतात. तर कॉस्ट ड्रायव्हर हा सुद्धा इम्पॉर्टंट घटक आहे ग्लोबलायझेशन मध्ये. पुढील घटक आहे कॉम्पिटिशन ड्रायव्हर. कॉम्पिटिटिव्ह ड्रायव्हर हा खूप इम्पॉर्टंट घटक आहे ग्लोबलायझेशन मध्ये. जसं की आपल्याला माहिती आहे की जसं जसं मार्केट एक्सपांड होत असतं तसं तसं कॉम्पिटिशन सुद्धा वाढत असतं. त्यामुळे कॉम्पिटिटिव्ह ड्रायव्हर हा खूप इम्पॉर्टंट घटक आहे ग्लोबलायझेशन मध्ये. तर एक वेळा आपण रिवाइज करूया आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो. फर्स्टली आपण पाहिलं की व्हॉट इज इंटरनॅशनल बिझनेस, म्हणजे इंटरनॅशनल बिझनेसचा अर्थ काय असतो, इंटरनॅशनल बिझनेस काय असतं किंवा कोणत्या दोन गोष्टीद्वारे इंटरनॅशनल बिझनेस हे केलं जातं. त्यानंतर आहे स्कोप ऑफ इंटरनॅशनल बिझनेस. आपण पाहिलं की इंटरनॅशनल बिझनेसची व्याप्ती कशी आहे, इन्व्हेस्टमेंट असेल किंवा अदर काही घटक असतील हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलं. त्यानंतर आपण काय पाहिलं की इम्पॉर्टन्स काय आहे इंटरनॅशनल बिझनेसचा. त्यानंतर आपण पाहिलं की ग्लोबलायझेशन म्हणजे काय, ग्लोबलायझेशन काय घटक आहे किंवा कसल्या गोष्टींची देवाणघेवाण केली जाते त्यामुळे ग्लोबलायझेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर पाहिलं की ड्रायव्हर्स ऑफ ग्लोबलायझेशन काय असतात, म्हणजे ग्लोबलायझेशनला अंमलात आणण्यासाठी कुठले गोष्ट, कुठल्या घटक हे इम्पॉर्टंट असतात. तर आजचं लेक्चर एंड करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे. या कोर्समध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक क्वेश्चनचं, डाऊटचं हे निवारण यामध्ये होणार आहे. की या फुल सिलेबस कोर्समध्ये ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे 20 मॉक टेस्ट. त्यामध्ये 10 प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट असणार आहेत 2015 ते 2020 पर्यंत, तेही विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन. म्हणजे तुम्हाला प्रत्येक टेस्टचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्टचं हे डिटेल्ड एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला 10 फुल सिलेबस टेस्ट सुद्धा मिळणार आहेत, जे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्ट एज्युकेटर्सने तुमच्यासाठी बनवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला खूप हेल्प होणार आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही एक्झामिनेशन मध्ये. त्या व्यतिरिक्त तुमच्या
स्टडीसाठी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी फुल युनिट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत, जे की तुम्हाला 10 युनिट्स आहेत कॉमर्स सब्जेक्टमध्ये, ते तुमचे फुल कव्हर केले जाणार आहेत या नोट्समध्ये. ते नोट्स तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये मिळून जाणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला नोट्स सोबत 200+ व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये. या सिलेबसचं, या फुल सिलेबस कोर्सचं एक ऍडव्हान्टेज प्रत्येक स्टुडंटला आहे की प्रत्येक स्टुडंटला पर्सनल अटेन्शन हे मिळून जाणार आहे या कोर्सद्वारे. तर हा कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून जॉईन होऊ शकता. So thank you for today's session. Have a good day.